मंडळी, आता इथे होणार एक विजा इंटरव्ह्यू घेतीये पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि इंटरव्ह्यू द्यायला आलेत कल्याणची चुलबुली शिवाली आणि कॉमेडीचा डिफरंट रिदम अरुण कदम. पप्पूस इकडे या. पप्पूस सारखं बोलू नको रे. तिच्या समोर कसं वाटतंय. बापूस बोल नको म्हणा, डॅडी बोल डॅडी. 2 टायमाला तिने मला आश्वासक लुक दिलं. म्हणजे कसं तिला पण वाटेल की मला पण इंग्रजी येतं, जे की मला नाहीच येत आहे. म्हणजे कायच नाही येत आहे. म्हणजे नाही हाय हाय काय हाय हाय हॅलो पप्पूस इकडे ये. झालं मना पाठवणार आहेस ना? तुझं कुठं चाललं? एक काम कर, तू जा. मी जात. नमस्कार. Sorry, actually I didn't get you what you said. Can you repeat, please? Actually, I'm new to this language, so I couldn't understand what you. Sorry. काही झालं मला इंग्लिश मध्ये काही बोलते, मला भीती वाटते. तुम्ही जा. बसरे असं काही बोललीस तू? मी नमस्कार बोललो तिला. अरे मग बसरे हनमस्कार बोलल्यावर कोण पण चिडाल ना. बसरे हनमस्कार यो कुठला शब्द आहे? पप्पूस म्हणा ना तिनं हॅलो मॅडम नमस्कार असं बोलायचं होतं. ते गरबरून नमस्कार जायला मला नाही जमलं. घाम पण यायला लागलाय. मला नाही. तुम्ही जा. तुम्ही आता बसरे मनच सगळं करायला लागल. जा ना. ओके. Oh my God! Hello, good morning. Hello, good morning. Hello, good morning. Yes. What can I do for you, sir? Yes, I'm not my cabin to lodge. Yeah, basa. अरे तुम्ही इंग्रजी बोलले, तुम्हाला मराठी बोलता येतं? ऍक्च्युली नाही, बट विजा ऍप्लिकेशन वर अरुण कदमांचं नाव वाचलं आणि पटकन मराठी शिकले. कसं ना, म्हणजे पर्यायच नाही ना. स्किट पुढे जाणार कसं? I can understand भांडत स्टँड. Yes. अरे म्हणजे जाम भारी आहे म्हणे, जाम आवडला. भारी आहे मॅडम. तो नुकाला मागवायला सांगा त्यांना. कानाखाली उकाला करून बसा रे. प्लीज. ती माझी बायको आहे. तिला मी पटवले. ते आपल्या घरात आले. एक्सक्यूज मी. तुला ती मांडीवर बसून तिने उकाला पाजला नाही. लगेच तू उकाला मागतेस. आमचं हनीमून तरी झालंय काय? बसा. Excuse me. तुम्ही नका बोलू प्लीज. तुम्ही तिची बाजू अजिबात घ्यायची ना. मी सांगतो तुम्हाला, तिचे लाड तर अजिबात करू नका. मग तुम्हीच बोलाल घरी गेल्यावर रिबक कशी वागते. मग काय करू मी? एक मिनिट. काय करू? आपले संबंध बिघडतील. एक मिनिट. सर, तुम्ही इथे कशासाठी आलाय? तुम्ही काय बोलताय? ते इजा करायचं ऍक्च्युली. इजा आम्हाला Yes. परमिशन घ्यायचं. येस मीच परमिशन देते, मीच विजा देते. पण आम्हाला मॅडम विजा नको आहे. कसं ना, ऍक्च्युली आमच्याकडे खूप इजा आहेत आणि त्याचं आम्ही बिल सुद्धा भरतो. तुमच्या एक्स्ट्राचा इजा घेणार नाही, बिल भरणार, लय खर्च होईल. पापूस नको. फनकन वाजून It's fine. मॅडम समोर काय बोलतेस तू? सर इकडच्या विजाचा नाही बोलताय. आपण ते बाहेर गावी जाणार आहे ना विजा करण्यासाठी. म्हणजे आता आपण युरोपला जाणार. विमानात बसणार. मग ढगातून इमान जाणार. इमान आणि ढगामध्ये घर्षण होणार, घासाघासी होणार. त्याच्यात जी काय विजा बाहेर पडणार त्याचं बिल कोण भरणार? तुझा कापूस बसारे. प्लीज स्टॉप. हे बघा, मला मराठी येतं, पण ऍडिशन घेणं इतकं मराठी येत नाही मला. प्लीज आपण फक्त मुद्द्याचं बोलूया. प्लीज. नाही म्हणजे मी मुद्दा सोडून कधी बोलत. ओके. तुमचं ना जरा खूप मोठं कन्फ्युजन होत आहे. ऍक्च्युली त्या विजा वेगळ्या. हा जो विजा आहे ना, ही परमिशन असते. म्हणजे आता तुम्ही आमच्या देशात जाणार ना, सो म्हणजे युरोपला. येस, युरोपला. सो त्यासाठी परमिशन लागते. अच्छा. म्हणजे थोडक्यात टोल भरायला लागणार. तसं समजा हवं तर. सो म्हणजे परमिशन म्हणून मी हा शिक्का तुमच्या पासपोर्टवर देणार, म्हणजेच की तुम्हाला विजा मिळाला.
अच्छा अच्छा असं- Okay, म्हणजे असं आहे सगळं Exactly. हा म्हणजे ते ढगातले घासाघाशीचं काही लफर इकडे नाही No. कौरे नुकसान होत असेल ना वीज मंडळाचं म्हणजे ऍक्च्युली हा तुम्ही फक्त मला एक व्हॅलिड रिझन सांगा. कसं आम्ही खूप सिलेक्टिव्ह लोकांना पाठवतोय सध्या. सो तुमचं कारण सांगा. ते मला पटलं तर मी तुम्हाला परमिशन देईन. ऍक्च्युली कारण म्हणजे कसं आहे हिला आहे ना म्हणजे इंग्लिश आई पाहिजे ना मला इंग्लिश जावं पाहिजे ऍक्च्युअली म्हणून आम्हाला हे कारण आहे तुमचं युरोपला जायचं. म्हणजे हिला मुलगा बघितलाय का ऑलरेडी? अरे बघायचं काय तिकडे पाय ठेवले 4-5 आम्ही पसंत करून टाकू हा? ही काय कारण आहेत म्हणजे युरोपला जायचे? आणि तुम्हाला कशाला हवी इंग्लिश बायको आणि हिला इंग्लिश नवरा? ऍक्च्युली ते खरं कारण सांगायचं म्हणजे काय माहिती मी दारू प्यायला बसलो ना का मी लयच इंग्रजी बोलतो म्हणजे आतून एकदम खरं इंग्लिश बोलतोय पण बाहेरून ऐकायला कोणच नसतं. त्याच्यामुळे माझ्याबरोबर संभाषण करणारी मला इंग्लिश बायको पाहिजे. कसं आहे ना या कारणासाठी तुम्हाला नाही जाता येणार. ऍक्च्युली कसं आहे माहितीये काय मला इंग्लिश बायको याच्यासाठी करायची कारण आधी मी एक केली होती माझी इकडची बायको ती सारखी वसारी माहेरी जाते. इंग्लिश बायको केली तर ती जाणारच नाही ना माहेरी इकडेच राहणार म्हणून म्हणलं इंग्लिश. आणि आम्हाला इंग्लिश जावई पण पाहिजे काय? जावई कशाला इंग्लिश पाहिजे तुम्हाला? अरे आमचा सगळा बिझनेस तो कम्प्युटरवर करणार आहे माहितीये काय तो म्हणजे माझं सगळं मासा आहेत ना तो कम्प्युटर विकणार आहे. पण वापस मिनी काय म्हणता मग माझा मंगू करायला त्याला कम्प्युटर पण येतं आणि त्याला इंग्लिश पण येतं. कान फार फोडून वासारे नाव घेतलं त्या मंगूचं वासारे. एक वेळ मी तुला त्या गटराच्या झाकणाशी लग्न करून देईल पण त्या मंगूची लग्न करून देणार नाही. तुझ्या त्या मंगूकडे मला बंगू पण वाटत नाही. प्लीज स्टॉप. प्लीज तुम्ही सगळं बोलणं थांबवा प्लीज. हे बघा तुम्हाला या कारणासाठी विजा मिळणार नाही. ओके दिस इज फायनल. प्लीज गो. प्लीज गो काय वासारे प्लीज गो. पापूस तुम्ही कोण अडवणार रे आम्हाला युरोपला जाण्यापासून? कोण तुम्ही? कसं आहे ना सर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे सुद्धा मिळू शकतं. अहो इकडं ओरिजिनल नाही भेटत आम्हाला ओरिजिनल जावं पाहिजे म्हणून आम्हाला युरोपला जायचंय ना. अहो बट असा जरी मिळाला तरी हिच्याशी कोण असं डिरेक्टली लग्न करणार आहे? हिच्याबरोबर तुम्हाला माहित नाही जाम शानी आहे हा? पापूस नको. अरे मी तिचा बापूस आहे. पापूस. अरे ही सिग्नल क्रॉस करता इकडचे 3 तिकडे घेऊन जाते. मिनी सांगू आता नाही मॅडम तुम्ही ऐका मला तरी ना सिग्नलची गरज लागते पण यो माणूस गाडी अशी वलवायला हात बाहेर काढतो आणि 2-3 बायका अशाच पटवतो. मला काय असं करतो माझ्याबद्दल कशाला मॅडमला तू मला बोलतो बापूची इज्जत करते तुला अक्कल नाही. पण तुम्ही काढली म्हणून मी बोलले आणि माझ्या तो बापूच म्हणून मी कोण आहात तुम्ही? अरे हे काय म्हणताय? आणि या काय पद्धती आहेत मुला मुली पटवायच्या? हे असं तुम्ही कसं पटवता तुम्ही हे सगळं? ओ माय गॉड दिस इज हे कसं तुम्ही दिस इज व्हेरी इम्पॉसिबल. टेन्शन आलं तिला म्हणजे येणारच ना शेवटी इकडची नाही ना ती बाहेरची आहे ना म्हणजे ऍक्च्युली बघा म्हणजे कसं आहे मॅडम म्हणजे तुम्ही कराल? नाही तुम्ही नाही करणार लयच लहान आहेत ना थोडं मी मोठं पडतो तुम्ही नाही करणार. पण तुमच्या सध्या घरी कोण राहतं म्हणजे सध्या घरी कोण असेल? माझी आई आणि माझी आंट असते. ओके म्हणजे लग्न चूक कोण आहे का नाही घरामध्ये? आहे का नाही कोण म्हणजे कोणी नाही लग्न छुक आमच्याकडे कोणच नाही. येस तुम्ही काम करा ना तुमची ती आंट आहे तिला जर एकदा रिक्वेस्ट करा ना. ती नाही करणार तुमच्याशी लग्न. ओके तिचं सगळं व्यवस्थित चाललंय सेटल्ड आहे ती ओपरा सिंगर आहे ती. अरे मग मी पण मोठा सिंगर आहे मी तो उपरा गातो माहितीये का? उपरा गातो उपरा काय बोलली ओपेरा पप्पस तुला नाही माहिती मला मंगूने एकदा व्हिडिओ दाखवलेला तो ना असा होता. स्टॉप. ओपेरा तसा नसतो. ओके ओपेरा इज समथिंग लाईक something like this. It is जब सॉलिड गातो तुम्ही. अरे मिनी पण गातो. मिनी घेतले.
वेट वेट तू हा शिक्का घेतला? येस, हा परमनंट रिजेक्शनचा शिक्का आहे. येस, परमनंट आम्ही गावी जाणार. एक मिनिट, याचा अर्थ तुम्ही आता कधीच युरोपला जाऊ शकणार नाही. ओके, तुम्ही ना आता वा 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 वा. प्रियदर्शनीच्या ऑपेरा स्टाईल सिंगिंग साठी जोरदार टाळ्या. जोरदार. वा वा वा, बहारदार. सिद्धू. अरुण सर आणि शिवाली, तुम्ही ह्या जगातली 2 माणसं आहेत जी युरोपला जाऊ शकता. तुम्हीच जाऊ शकता. आणि हो प्रियदर्शनी, क्या बात है. म्हणजे तुला ॲज अ कलाकार म्हणून माझ्याकडे एवढ्या क्वालिटीज आहेत ना, ते दाखवायची एक छान संधी मिळाली. उत्तम टायमिंग आहे तुझं, उत्तम टायमिंग आहे. तू ऑपरा गाईलच, त्यात मी असं होतो आयुष्यपत. क्या बात आहे प्रियदर्शनी, खूप साऱ्या शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. आणि मजा आली. Just keep it up, guys. We're proud of you. Thank you. मंडळी, टीव्ही स्टार अरुण कदम यांच्या घरी येणार आहे एक नवा कोरा टीव्ही. पण बघूया त्याची डिलिव्हरी नीट होतीये की नाही. बस रे, राहिले कुठं अजून कसे आईल नाही रे आतला सई. म्हणजे सई ऍक्च्युली काय मिनी आहे ना, माझ्या घरी ना टीव्ही मागवलाय आणि तो पण अनुलॉइन टीव्ही. ती टीव्ही छोटा मोठा नाही, 64 इंचाचा टीव्ही मिनी मागवलाय. पण हे वसरे राहिलेत कुठं, कधी एकदाचा तो टीव्ही आणतात आणि मी मोठा झालेलो. काय पाडून रे. अरे बापरे. अरे माझ्या काय पाठीला डोळे नाही येत रे. हा, अरे सावकाश रे पंढरी. सांभाळ 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 चल. बघ नीट धरणार आहे तू. ते हे पकडल्यासारखं पकडलायस. अरे ते लॅपटॉप सारखं पकडलायस रे तू. अरे टीव्ही आहे तो टीव्ही 64 इंचाचा. हा, टीव्ही सारखा पकड. अरे ग्रीप कशी तुला मिळत असेल रे तिकडे. कशी नीट सांगणार अरे येड्या, मी धरलाय तसा पकड ना. असं कसं वेगळं. एक मिनिट मी तुला दाखवतो. एक मिनिट. काय रे, असा कसा सुटला. आणि सुटला तर सुटला, डायरेक्ट फुटला. फुटला असेल काय रे. नाही नाही, मला नाही वाटत फुटला असेल. नाही नाही, एवढा मोठा आवाज काय खोक्यात आमिर हडकर बसला म्हणून झालाय का. टीव्ही फुटला असेल. टीव्ही नाही, खरं तर तुझं नशीब फुटलंय. अरे अरे, तो फ्रीज झालाय. शामराव आपल्याला वाचव याच्यात. शामराव काहीतरी कर. काय वाचव, तुझी चूक आहे, तू फोडला. अरे असं नाही, हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे मी फोडला. पण मी त्यांना बरोबर पटवून देऊन सांगेन की तू पाडलास म्हणून. दलिंदर रे. अरे ये वसाऱ्यानो, ते नंतर ठरवा. आधी मला सांगा, खल असा आवाज कुठून आलाय. अहो काय नाही हो, म्हणजे सर ते काय आहे ना, तुमच्या इकडे बिल्डिंगच्या बाजूला ना ओढा आहे ना, त्याचा आवाज आला तो. अरे ओढ्याचा आवाज खलखल 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 असा येतो. हा म्हणा खल असा. वसऱ्यानो, माझा 64 इंचाचा टीव्ही फोडला तर नाही ना. नाही नाही ठीक आहे. नाही हो, अनब्रेकेबल टीव्ही येतो. काय झालेलं. एक मिनिट, तुमचा विश्वास बसत नाही का. इकडे गे रे. नेक्स्ट जनरेशनचा टीव्ही. एकदम बढिया टीव्ही, एकदम बढिया. अरे
टीव्ही एकदम जसाच्या तसा आहे, न्यू क्रिंग. वसरण हे काय या फक्त 64 इंचाचा फ्रेम दिसते, टीव्ही कुठे? सांग रे भाऊ. नुसती आरपार कसं दिसते याच्यान? सर दिस इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. दिस इज द न्यू जेनेक्स टीव्ही सर. सी थ्रू टीव्ही, सी थ्रू. म्हणजे याच्यातून आहे ना बा, म्हणजे आरपार दिसू शकतं. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ना ही. चला चल आपण टीव्ही ठेवून देऊया इकडे. नीट हे असं सरळ करा बा. ओके, एकदम व्यवस्थित. छान टीव्ही. उद्या आमचा माणूस येईल आणि टीव्ही सुरू करून देईल. कुठे चाललंय वसरणू? हा टीव्ही मग एकदा मला चालू करून द्या ना, मग कुठं तुम्हाला जायचंय ते जा. नाही, उद्या आमचा माणूस येईल आणि तुम्हाला देईल. जोपर्यंत टीव्ही चालू होत नाही तोपर्यंत मी इकडून कुठं जाऊ. हा चालू करायचं आहे का? चालू करायचं. करू ना, चालू करू ना. त्याच्या रिमोट कुठे हा इथे बा, रिमोट आहे. या टीव्हीची खासियत काय माहिती का? बाकीचे टीव्ही ना त्यांना रिमोट असा धरावा लागतो. तुम्ही याला असा जरी धरला ना तरी चालू होऊन गेला. तुम्ही नैऋत्याला धरा बरं, रिमोट धरा. नैऋत्य असं थोडे. अहो तुम्ही धरा तरी. हा काय? अरे काय? अरे नाही चालू. आग्नेयाला धरा बरं. आता सकाळी झाल्या परत नाही आता. मी दिशेबद्दल बोलतो, तुमच्या सकाळच्या दशेबद्दल नाही बोलतो. नीट. ते पिवळं बटन दाबा. आत्ता इकडे होता, डायरेक्ट आत कसं गेला? नाही हा तो नाही आहे. अरे पण तू सेम टू सेम आहे ना वाचाऱ्या. शेम टू शेम दिसतो, पण हा त्याच्या जुडा भाऊ आहे. हा जुळा बाबा आहे त्याचा. हो. त्यातलं म्हणजे एक डिलिव्हरी बॉय ना दुसरा आतमधला हिरो. पण इकडे होता तो कुठे गेलाय? तो सुसूला गेलाय. सुसूला. हा सुसूला गेला. ओके. वा दादा, वा. सात एका जायचा हो. चुकीच्या बटन दाबला तुम्ही काहीतरी. लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती. ठीक आहे मी चॅनल चेंज करते. प्रधानजींच्या आदेशावरनं हे युद्ध सुरू झालंय महाराज. यात राणी सरकारांचा काहीही हात नाहीये. आई माझ्या बायकोला पदरात घे ग आई. मी आवरत चेंज करतोय, माणूस कॅरेक्टर बदली करतो पण बदलत नाही तो. काय मोठे लोक आहेत ते, मोठे हिरो आहेत ते, आणि त्यांना माहिती आहे, आपल्याला काय माहिती. आणि हा जो हिरो आहे ना, हा फक्त मराठी चॅनलवर येत नाही, वेगवेगळ्या चॅनलवर येतो. चॅनल बदला तुम्ही. ठीक आहे, बदला. And here is your favorite wildlife anchor, Paddy. उगाच अडकलाय सन. अरे वसरे शर्ट तोच आहे. Shut up! बोलतोय ना मी इकडे. ह्याच्याच फायद्यासाठी मी बोलतोय. हे डायरेक्ट मला कसं शर्ट बोलतो? त्याच्या फायद्यासाठी बोलतो. डिस्टर्ब होतं ना, डिस्टर्ब. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ना. And right now we are in the jungles of Mahabaleshwaras. वसरे थांब. कुठे गेला साईज तू? कुठे गेला साईज? Jungles of Mahabaleshwaras. वसर्या, महाबळेश्वरला जंगल कुठं आहे? मला तर कधीच नाही दिसलंय ते जंगल. बाहेर पडून फिरलं तर कडे. संपलं इथे, संपवा. आहे जंगल आहे ना. तुम्हाला हे चॅनल आवडलं नाही का? नाही म्हणा. दुसरं चॅनल लावा. फक्त इकडून लावा. असं भारी चॅनल लागेल बहुत. अहारे संकटा तुम्हारे मुछवा पे हमारे जान छिड़क गईल बा. हमारे जान जिगरा सब गुर्दा वुर्दा सब छिड़क गईल बा. अरे वसर्या, तो कॅरेक्टर बदलतो पण टी शर्ट तोच. नाही डोक्यावर घेतले ना, बघा ना. अरे वसरे नाही ना, त्याला लयच गरीब परिस्थिती दिसते याची वसरे. अरे एवढा 64 इंच काहीतरी चेंज पाहिजे ना. एक मिनिट मी बघतो.
बरोबर आहे. हा म्हणजे थोडक्यात चुळशीत त्यांच्या काहीतरी जन्म आहे. काहीतरी, बरोबर आहे. फालतूगिरी पाहिजे का पाहिजेत ना. मस्त करी कौरी क्वालिटी वाढली एकदम भारी वाटतंय ना. पण म्हणे ये नुसतंच याच्यावरती सिरियल दिसत आहेत ऍड नाही दिसत आहे ती ऍडव्हर्टाईज पाहिजे ना. अरे त्याच्या लोकांना कंटाळा येतो ते कशाला पाहिजे. जरे मला ऍडव्हर्टाईज जाम आवडते. तुम्ही त्यांना सांगा ना चॅनल वाल्यांना मला थोडी तरी ऍडव्हर्टाईज ऍडव्हर्टाईज पाहिजे. हा. बरं ठीक आहे. ओके. बदला बा ऍडव्हर्टाईज. अंग चिंब होऊन घ्याल तुम्ही जेव्हा शॉवेल, अंग चिंब होऊन घ्याल तुम्ही जेव्हा शॉवेल, तेव्हा वापरा फक्त आमचाच टॉवेल. ह्यात तुमचं सगळं अंग मॉवेल आणि म्हणून घ्या तुम्ही आमचा टॉवेल. बघितलं का किती भारी ऍडव्हर्टाइजमेंट आहे या टीव्हीची. मस्त आहे. आणि याची खासियत काय माहितीये काय? का ही हा टॉवेल जो आहे तो तुम्ही इथल्या इथे विकत घेऊ शकता बा. लेटेस्ट घेऊ शकतो. ऑनलाईन सेल चालू आहे. विचारा. टावेल वाले दादा टावेल कसं दिला 50 रुपये फक्त. क्वालिटी चेक करून घ्या. अरे कौरा भारी टीव्ही आहे. याच्यातून कापडाची क्वालिटी पण चेक करू शकतो. अरे म्हणजे या टीव्ही मला जामच आवडले. अजून काय काय आहे तुमच्या टीव्ही मध्ये. ह्या टीव्हीचा, ह्या इंटरनॅशनल टीव्हीचा 3D इफेक्ट तुम्हाला बघायचा आहे. हा मला बघायचं बघायचं आहे. तुमच्याकडे गॉगल आहे ना. घाला. आहे ना. 3D गॉगल घाला. गॉगल आहे. ओके. आता बघा तुम्हाला जवळ आल्यासारखं वाटेल. तुम्ही जवळ या थोडस. जवळ या. बसऱ्या कौर्य मारलं चिंचनच म्हणत दिसला. इफेक्ट भारी आहे ना तो. चातला बरं याच्यान 7D आहे काय. 7D. हा 7D इफेक्ट तो काय असतो. तुम्हाला नाही माहित. नाही. मी तुम्हाला सांगतो जरा पुढे या. वसऱ्या जेव्हा बाहेर खल्लासा आवाज आला ना त्यालाच मला कळले माझा टीव्ही तुम्ही फोडला. आता 64 इंचाच्या टीव्हीचे जेवढे पैसे आहेत ना तेवढे जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत तुम्ही इकडून कुठं जायचं. वसऱ्या तू इकडे काय करतो. तू पण टीव्हीच्या आत जा. नाही तिकडे आज जाऊन काय करू. आज जा. आणि हे सगळे पैसे संपत नाही तोपर्यंत मी सांगेल तसं करायचं. डान्स. इनोसन्स आणि मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स. खूप सुंदररित्या खुलवलं. मस्त. ऐकूया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. हे जगातलं कुठलं कन्व्हिक्शन आहे आणि कुठून येतं हे कन्व्हिक्शन. अरुणदा तुम्हाला सलाम. तुम्ही तिघांनी फारच फुलवलं स्किट. फार अप्रतिम. मजा आली. थँक्यू. सिद्धार्थ. तुमच्या तिघांसाठी तर मी आता काय म्हणजे उभं राहायलाच पाहिजे. म्हणजे क्या बात आहे. ब्लॉकबस्टर. थँक्यू अतरंगी त्रिकुट. थँक्यू.